पोवाडा गाणं म्हणजे रक्त उकळून आहे बरं का, लक्षात ठेवा. छाती फुटेपर्यंत गाणार आम्ही आणि छाती फुटली तरी गाणार. कमरेचं काढून डोक्याला गुंडाळायला ज्यावेळी तुम्ही लोककला कराल त्यावेळी ती कला राहणार नाही लक्षात. एखादी नृत्यांगणा तिचं नाव दिसल्यानंतर तिच्या किळसवाण्या ऍक्शन जर माझ्या डोळ्यासमोर येत असेल तर मला ते मान्य. आम्ही इतिहास तज्ञ, इतिहास पुरुष नाही. मुरारबाजीने ज्यावेळी दांडपट्टा सुरू केला त्याचा हात तुटला, धडधड वेगळं झालं. त्यामुळे जर त्यांनी म्हटलं असेल शाहिराने आमच्या की 300 गनिम कापले, मरू दे ना, 3000 कापले म्हणू दे ना, रोग येतो का? माझ्या माणसाला तर स्फूर्ती येईल ना त्यांनी. जोपर्यंत समाजामध्ये प्रश्न जिवंत आहेत ना तोपर्यंत शाहिरी टिकणार आहे. नमस्कार मित्रहो, निरूपण या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या मालिकेच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना गप्पा मारण्यासाठी बोलावत आहोत. आज आपल्यामध्ये शाहीर हेमंतराजे मावळे आलेले आहेत. ते गेल्या 35 वर्षांपासून शाहिरी क्षेत्रात कार्यरत आहेत. विनामूल्य पोवाडा प्रशिक्षणही ते देत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे ते अध्यक्ष आहेत. तसेच शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचेही ते अध्यक्ष आहेत. नमस्कार मावळे सर. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की लोककला कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं? म्हणजे असं मी का विचारतोय तर गौतमी पाटील यांची लावणी हिला लोककला म्हणायचं का? काय सांगाल? मूळ म्हणजे लोककला ही लोकांच्या आनंदासाठी निर्माण झालेली जरी असली तरी लोककला ही मनोरंजनाबरोबर प्रबोधन करणारी एक प्रभावी मातीतली कला ही लक्षात घ्या, की जिचा जन्म ही मातीतला आहे आणि तिचं कामही मातीसाठी निगडीत आहे. त्यामुळे तुम्ही थेट गौतमीपर्यंतच विषय नेला तर लोककलांचं हल्ली असं झालंय की महाराष्ट्राच्या बाहेर लोककला म्हटलं की फक्त लावणी एवढं अधोरेखित होते. म्हणजे कितीतरी लोककला आहेत. आपण पहाटे उठल्यानंतर झोपेपर्यंत महाराष्ट्र दर्शन असा जरी विषय घेतला तर त्याच्यामध्ये कितीतरी लोककला तुम्हाला पाहायला मिळतील. मग तो पिंगळा असेल, वासुदेव असेल, भराडे असेल, गोंधळी असेल, वाघ्यामुरळी असेल, कितीतरी परंपरा आहेत. पण आमच्या डोक्यामध्ये लावणी ही महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्र काय तर लावणी असं आमच्या डोळ्यासमोर येऊन गेलेलं आहे. आणि त्या लावणीचं चांगलं सादरीकरण करणारे देखील अनेक पिढी आहेत. म्हणजे परंपरागत विठाबाईंपासून अनेक ज्येष्ठ तमाशा कलावंतांना मी खूप जवळनं पाहिलं. लहानपणी विठाबाईंचे तमाशाला आम्ही विंगेमध्ये बसून सगळं बघितलेलं आहे. ह्या लोकांनी त्या कलेसाठी घेतलेलं झटलेलं जे त्यांचं आयुष्य आहे ते खूप वेगळं आहे. त्या कलेला तसंच निर्माण केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे म्हणजे. पण आता ती चवंग प्रसिद्धी आणि मिळणारा पैसा याच्यामुळे काही कलावंतांनी त्याचं बाजारूपण आणलेलं आहे. म्हणजे तमाशा काय वाईट आहे का? बिलकुल नाही. मग तमाचा नाश करणारा असा तो तमाशा असा मी म्हणत होतो. तमाशामध्ये अनेक लावण्या आल्या. म्हणजे लोकशाहीर पठ्ठे बापूराव या एका शाहिरानं त्यांच्या आयुष्यामध्ये 2,60,000 लावण्या लिहिले. बापरे. ऐका, आत्ताच एक तरी प्रतिभावंत कवी दाखवा बरं मला. नाही दिसत. मग इतकं मोठं काम करणाऱ्या माणसात एक वाईट आहे का? 100% वाईट नाही. पण ही सादर करणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये त्याचं जे बाजारूपण आणलेलं आहे ते त्रासदायक आहे आणि ते नको आहे. अनेक घरंदाज लावणी करणाऱ्या स्त्रिया माझ्या समोर आहेत, अनेक कलावंतिणी माझ्या समोर आहेत की ज्यांचं आम्ही जवळनं पाहिलेलं. मधु कांबीकरांना मी माझ्या घरातल्या मानतो. त्यांचं नृत्य आम्ही खूप म्हणजे अनुभवलेलं आहे. मग त्याला काही किंमत आहे ना. बरोबर. सुरेखा पुणेकर ही माझी गल्लीवाली, आम्ही एका माझ्या शेजारच्या सोसायटीत ती राहिला आहे. पण मग याचा अर्थ तिने तिच्या गाणं हे सगळ्यांचं तसं लावणी ही शृंगाराचीच आहे, शृंगाराशिवाय आयुष्य नाही, हे सगळं बरोबर आहे. पण हे करत असताना त्याची काही मर्यादा राखल्या पाहिजेत ना. खरं. अगदी स्वच्छ मराठीत बोलू. हो. कमरेचं काढून डोक्याला गुंडाळायला ज्यावेळी तुम्ही लोककला कराल
त्यावेळी ती कला राहणार नाही. लक्षात घ्या, आमच्या लेखी विनोदाला महत्व आहे. विनोद कसा असावा? खांद्याच्या वरचा विनोद असेल तर त्याला किंमत आहे. लक्षात घ्या, उगीच तमाशा म्हणून कमरेखालचं काही करायचं आणि त्याला तमाशा म्हणायचो आणि आम्ही किती मोठे म्हणायचो. शेवटी समाजाला जे आवडतं ते देण्यासाठी लोककलावंत जन्माला आलेले नाही. ते तुमचं काम नाही. मग तुम्ही आता खूप वाईट मला बोलायचं इच्छा नाही, पण मग काही वेगळ्या प्रकारचे चित्रपट निघतात, त्याला काहीतरी फिल्म म्हणतात, त्याच्यात काम करा ना. कशाला उगीच लोककलेच्या नावाखाली बाजार करायचा? हा बाजार नको आहे आम्हाला. प्रामाणिकपणे लोककला ही लोककला झाली पाहिजे. लावणी ही लावणीच असली पाहिजे. लावणीवर किती चित्रपट झाले. मराठी चित्रपटांनी लावणी जगवली. म्हणजे लावणीला महत्व नाही का? तमाशांना महत्व नाही का? 100% आहे. पण त्याचं जे बाजारीकरण चाललेलं आहे ते आम्हाला मान्य नाही. आणि हल्ली तमाशाची संगीत बारी झाली आणि त्या संगीत बारीचं रूपांतर हळूहळू डान्स बारपर्यंत गेलं. लोककला म्हणून हे आम्हाला कधीही मान्य नाही. मी सगळ्या लोककलांमध्ये सातत्यानं वावरत असतो, पण अनेक ज्येष्ठ तमाशा क्षेत्रातल्या कलावंतांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही त्याचं बाजारीकरण अशा पद्धतीने करू नका. लावणी शृंगार आहे, असलाच पाहिजे, तो तसाच दाखवला पाहिजे. जर समजा ढोलकी वाजली लावणीच्या तोडा आणि जर तुम्ही शिट्टी मारली नाही, काय तुमच्या ढोलकीला काय एक घालायची काय? कसले मारता तुम्ही? अरे खणखणीत शिट्टी वाजली पाहिजे, हे झालंच पाहिजे ना. पण एखादी नृत्यांगणा तिचं नाव दिसल्यानंतर तिच्या किळसवाण्या ऍक्शन जर माझ्या डोळ्यासमोर येत असेल तर मला ते मान्य नाही. म्हणजे या कलावंतांनी आपली स्वतःची आबरू जपावी आणि महाराष्ट्राची देखील राखावी, असं मला वाटतं. आता याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा की उत्तरेमध्ये सपना चौधरीचे जे कार्यक्रम आहेत, बारशापासून तर मैतापर्यंत म्हणजे सगळीकडेच ते कार्यक्रम आयोजित केले जातात आणि 3ही पिढ्या बसून त्या कार्यक्रमांचा आनंद घेतात. पण आता जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राची लावणी ही वेगळी आहे. सो याला कसं तुम्ही पाहता आणि यावरती काय सांगाल? याच्यासाठी माझ्या दृष्टीने संस्कृती हा महत्वाचा शब्द आहे. एक उदाहरण देतो. मी सार्वजनिक जीवनामध्ये माझे गॉडफादर ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी, बिंदुमाधव जोशींच्या हाताखाली मार खाऊन मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं, कपडे कसे घालावे, इथपासून आम्हाला त्यांनी सगळं शिकवलं. ते ज्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळी त्यांना एकदा गोव्याला बोलवलं गेलं. आता हे महाराष्ट्राचे मंत्री गोव्याला गेले. मग गोव्याला गेल्यानंतर गोव्याचा पाहुणचार, मग तिथं त्यांना एका बीचवर ठेवलं. तिथं ती छत्री ते सगळं आणून तो सगळा एक नंबर. आणि मग तिथल्या माणसाने विचारलं, सर कुठला ब्रँड घेणार? ते म्हणजे गाईचं दूध चालेल. आणि मग तिथे बीचवर बसून ते गाईचं दूध पिले. आणि मग त्यांनी मला आल्यावर सांगितलं की असं असं केलं. मी तरुण होतो. बरं, माझे गुरु आहेत, गुरु म्हणजे अत्यंत त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. पण तरी मला जे वाटलं ते मी कधीच त्यांना विचारल्याशिवाय म्हणलं, नाना तिकडे सगळं इकडे तिकडे वावर असेल काय? त्यांना माझ्या प्रश्नाचा रोग लक्षात आला. मी जास्त काही बोललो नाही. त्यांनी मला म्हटले, हेमंता एक लक्षात घे, समजा आता तू घरी आलायस आणि घरी आल्यानंतर तुझ्या काकून म्हणजे बिंदुमाधांच्या मिसेसनं किंवा त्यांच्या मुलीनं जर तुला चहा आणून द्यायचा आहे, पाणी आणून द्यायचं आहे, तेच अर्धनग्न कपड्यांमध्ये ते आणून दिलं तर चालेल का रे? सटकीने असा अंगावर काटा आलाय का? काय उत्तर द्या? म्हणलं काय रे, काय झालं? म्हणलं काय? म्हणलं काही बोलता का ना तुम्ही? नाही म्हणले, का कसं झोंबलं तुला? झोंबलं ना. हा त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीतला फरक आहे. माझी आई, माझी बहीण माझ्या समोर चांगल्याच कपड्यात आली पाहिजे,
हा आमच्या घराचा संस्कार आहे, तो तुझ्यावर आहे, हा संस्काराचा विषय असतो. त्यामुळे तिकडे कसेही राहत असतील, कसेही गाणे दाखवत असतील, कुठली लोककला म्हणत असतील, तर ती त्यांची संस्कृती असं मला दुर्दैवानं म्हणावं लागेल. पण आपल्या संस्कृतीमध्ये हे नाही. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला लोककला आहे, लोकपरंपरा आहे. अहो तुम्ही लग्न झाल्यानंतर पद्धत काय सांगतो बरं का, आपण थोडंसं मुक्त चर्चा करू. आपल्याकडे जुन्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर 16व्या दिवशी पूजा व्हायची. त्याचं बेसिक कारण असं होतं की त्या निमित्तानं ती आलेली मुलगी ऋतुस्नात व्हायची. ती ऋतुस्नात झाल्यानंतर आपलं पुढच्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी तिला बीजदान व्हायचं आहे. आणि ते बीजदान झाल्यानंतरची पुढची येणारी पिढी ती परिपक्व आणि चांगली असेल. मग सत्यनारायणची पूजा व्हायची आणि मग त्या दिवशी पहिल्यांदा संगीताचा संस्कार व्हायचा, तो म्हणजे जागरण गोंधळ. बरोबर. ही आमची संस्कृती आहे. मग आम्ही ती नाही सोडायची. त्याच्या दिवशी आम्ही तमाशा दाखवून चालेल का? नाही चालणार. पण दुर्दैवानं आमची गोंधळी मंडळी आता इतकी बिघडलीत की वाघ्या मुरळीच्या नावाखाली तमाशातल्या पोरींना उभे करून त्या मुरळी म्हणून नाचायला लावतायत आणि मग त्या ब्रेक डान्सच्या झलक देत आहेत. मुरळीचा हात कधीच घाटी, मुरळीच्या ज्यावेळी ती पदरावरनं घाटी येते, पदर कधी सुटत नाही तिच्या घाटीचा, असं मुरळीचं वैशिष्ट्य आहे. आता कुठल्या मुरळ्या ते कमरेलाच बांधतात पदराने, डेंगचांग 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 डेंगचांग. आपली परंपरा आपण टिकवायची असते, आपली संस्कृती आपण टिकवायची असते, दुसरा कोणी येऊन टिकवणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही जर मेहनत घेतली, प्रत्येक पिढीने त्याच्यासाठी गाडून घेतलं पाहिजे. या लोककलांमध्ये प्रत्येक एकेका कलेमध्ये काम करणाऱ्या माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ही माझी पारंपरिकता आहे आणि ती जपलीच गेली पाहिजे. कशाला नको ती त्याच्यामध्ये भानगडे आणायच्या, काय नको ती लोक घुसायची, काहीच कारण नाही असं मला प्रामाणिकपणे. पण मग हे सगळे तुम्हाला अडथळे नाही का वाटत? म्हणजे लोककलेचं जर कमर्शियलायझेशन व्हायचंय, ती पण जगापर्यंत जर पोहोचवायची आहे, म्हणजे महाराष्ट्रातली कला अशाने महाराष्ट्रातच राहील, ती उत्तरेत जाणार नाही किंवा ती युरोपात अमेरिकेत जाणार नाही. आमची कला कुठे जायचंय त्याचं आम्हाला म्हणजे मला असं वाटतं की आपली परंपरा आणि हे सगळं टिकलं पाहिजे. गेली 15 दिवस सलग माझ्याकडे एक विद्यार्थिनी येते आहे. ती इंडोनेशिया युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये. बरं, हो माहिती. युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये ती मुलगी शाहिरी या विषयावर PhD करते. वा. तिला ज्यावेळी त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विचारलं गेलं, 4 जाणत्या लोकांनी सुचवलं, त्यांनी माझं नाव सुचवलं की या माणसाकडे जा, माझ्याकडे काही दिवस येते आहे. आणि आता तिने त्याची बेसिक सगळी गोळा केली. म्हणजे जर खरंच जर माझी कला जायची असेल तर ते विद्यापीठ स्तरावरच गेली पाहिजे तरच उपयोगी आहे. हे चवंग ज्यांना काही कळत नाही काय नाही, कुठे शिट्टी मारावी हे जर कळत नसेल तर काय आहे, हे दुर्दैव आहे. म्हणजे कुठे शिट्टी मारावी. आम्ही भजन सुरू झाल्यानंतर अरे लायकी नाही तुमची, मरा तिकडे इंद्रायणीमध्ये जीव द्या तुम्ही. भजनाला शिट्टी मारतात का, कीर्तनाला शिट्टी मारतात का? आणि आमचे कीर्तनकार देखील असे करून कीर्तन करतात. लाज वाटली पाहिजे. परंपरा टिकवतं का काय? काय तर म्हणे हास्य सम्राट, विनोद सम्राट असे आमचे कीर्तनकार व्हायला लागलेत. आमची परंपरा आम्हीच सोडायला लागलो, जबाबदार कोण? आणि आता तुम्ही मला मुक्त व्यासपीठ दिलेलं आहे, मी ठोकल्याशिवाय राहणार. मला जेवढी बोलायची परवानगी त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मी बोलणारच आहे. त्यामुळे माझी कला पुढे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. 22 वर्षापूर्वी विषय निघाला म्हणून 22-23 वर्ष आले. माननीय आमच्या घरी एक फोन आला. मी शायली बोलते, त्यावेळी लँडलाईन होते. मी शायली बोलते, मला शाहीर मावळ्यांशी बोलायचं. आमच्या बायकोला वाटलं कोणीतरी विमा एजंट किंवा काहीतरी इकडे कर्ज घ्या तिकडे कर्ज घ्या असे कोणीतरी असेल, म्हणून आमच्या बायकोने एकदा टाळलं, दोनदा टाळलं. तिसऱ्यांदा तिने सांगितलं मी शायली बोलते आणि मी संजय भन्साळींची PA आहे. संजय भन्साळी म्हणजे ज्यांनी देवदास सिनेमा काढला त्यांची मी PA बोलते, संजय लीला भन्साळी. की आमच्या बायकोला लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. त्यांनी मला लगेच फोन लावला.
म्हणल्या होते फोन दोनदा आला असं. म्हटलं काय? ते म्हणले नाही आमच्या सरांना तुम्हाला भेटायचं. ठीक आहे म्हटलं भेटूया आपण. मग 2-4 वेळा आमची त्यांची माझी काही भेट होऊ शकली नाही. एकदा त्यांना वेळ नाही, एकदा मला वेळ नाही. आणि मग नंतर त्यांनी त्यांची एक टीम पाठवली आणि माझ्याकडनं काही पोवाड्यांचं रेकॉर्डिंग करून शूट करून घेतलं. त्यांना बाजीराव मस्तानी सिनेमाचं त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये होतं. 22 वर्षापूर्वी ते सगळं करत होते. अभ्यास करून सिनेमा करायचा होता त्यांना. तर त्यांना त्याच्यात पोवाड्याचा वापर करायचा होता. बरं. तर त्या सगळ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी ते माझ्याकडे आले. त्यांची टीम आली, त्यांना मी सगळं रेकॉर्डिंग करून दिलं. माझ्याकडच्या 40 शाहिरांचे पत्ते दिले. त्यांचा जो असिस्टंट आला होता तुम्हाला म्हटला, सर हमारे इंडस्ट्री में ऐसे नहीं होता है. म्हटलं कैसे होता है? तो म्हणला हमारे इंडस्ट्री में लोग कहते मैं ही सिर्फ बाप हूँ बाकी कोई नहीं. म्हणलं माझे बाप तिकडं मुंबईत जिवंत आहेत. त्यावेळी शाहीर साबळे जिवंत होते, आत्माराम पाटील जिवंत होते, विठ्ठल उमप जिवंत होते. ते असताना मी म्हणायचं मीच बाप. मूर्खपणा आहे ना, मूर्खपणा. बरोबर. मला कळलं पाहिजे, माझ्या मर्यादा कळल्या पाहिजे. मग मी म्हटलं ते आहेत तिथे, तुम्ही त्यांच्याकडनं काय करायचं ते करून घ्या, माझं काही म्हणणं नाही. पण मला शाहिरीतलं जे पाहिजे ते मी तुम्हाला दिलं. त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही माझ्यापर्यंत आलेच कसे? ते म्हणले आम्ही पुणे आकाशवाणीला विचारलं, मुंबई आकाशवाणीला विचारलं, दोन्ही विद्यापीठांना विचारलं, लोककलांच्या अभ्यासकांना विचारलं. जिथे विचारलं त्यांनी 4-4 नावं दिली आणि प्रत्येकामध्ये एक नाव तुमचं कॉमन तुमचं. म्हणजे मला फक्त म्हणायचं हे की 20 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी देखील माझं नाव इतक्या लोकांच्याकडे होतं. याचा अर्थ आम्ही काहीतरी प्रामाणिक काम करतो असं मानणारा एक वर्ग आहे ना. म्हणजे आम्ही चवंग प्रसिद्धीमध्ये नसू. म्हणजे माझा का रोज पोवाड्याचा कार्यक्रम होतोय आणि मी काय मोठा आहे असं काही नाही. पण आम्ही आमची जी मर्यादा आहे ती आम्ही जपून ठेवलेली आहे. आज ज्यावेळी शालीनतेनं काही कार्यक्रम हवे असतील त्यावेळी आमच्याशिवाय पलीकडे जाणार नाही याची आम्ही ठोकून माहिती देऊ शकतो. आता दुसरं असंही दिसतं की एकीकडे म्हणजे कुमार विश्वासांसारखे कवी आहेत की जे मला एवढेच म्हणजे मानधन म्हणून एवढेच पैसे लागतील अशी लोक आहेत, आणि दुसरीकडे लोककलावंत आहेत की ज्यांची बऱ्याचदा उपेक्षा होताना दिसते. तर याविषयी काय सांगाल? उपेक्षा होतेच हो. लोककलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच आमचा चुकीचा आहे. आमच्याकडे लोककलांमध्ये पाकिट कोणाला मिळतं? फक्त लावणीला मिळतं. त्यातली त्यात गौतमी ताईला आमच्या खूप मिळतं, बाकी कोणाला मिळत नाही. लोककलावंतांना सादरीकरण आणि आता बऱ्यापैकी चांगले दिवस आमच्या वारकरी कीर्तनकारांना आले. ते जरा थोडेसे असे करायला लागलेत, त्यामुळे त्यांना एक चांगली पाकिटं मिळतात असं मी ऐकून आहे. पैसे कशाचे घेतो हे तर कळलं पाहिजे ना. कशाशी काय खायचं हे माहिती नसतं अशा प्रेक्षकांसमोर आम्ही काही कार्यक्रम करण्यात काय अर्थ आहे? मी माझं स्वतःचं एक पाकिट ठरवलेलं आहे. मला जर तेवढं पाकिट कोणी देऊ शकत नसेल तर मी सांगतो कार्यक्रमाला बोलवू नका. मागच्या महिन्यातलं 2 महिन्यापूर्वीचं उदाहरण, जिल्हा परिषदेने मला एका कार्यक्रमाला जे कलेक्टरकडनं निरोप आला आणि अचानक त्यांना वरतून आदेश आला होता की या दिवसाच्या दिवशी तुम्हाला पोहण्याचा कार्यक्रम करायलाच पाहिजे असं वरतून आदेश आला. JR निघाला की मग जिल्हाधिकारी काय करणार? त्याने मला कार्यक्रमासाठी निरोप आला. मला किती कार्यक्रमाचे घेणार? मी माझं पाकिट सांगितलं. पाकिट सांगितल्यानंतर ते म्हटले आम्ही फक्त 2,000 रुपये देऊ शकतो. म्हटलं बोलवूच नको, तुम्हाला कॅसेट लावून कार्यक्रम कर. कशाला बोलवतो मला? 2,000 जर सरकारला 2,000 रुपयामध्ये कार्यक्रम करायचा असेल तुमची लायकी नाही ना. मला या मुद्द्यावर यायचंच होतं की एकीकडे काही तरुण आहेत जे म्हणजे तुम्ही आत्ता जसं सांगितलं की इंडोनेशिया युनिव्हर्सिटीमध्ये ती मुलगी शाहिरीवरती अभ्यास करते आणि काही लोक अशी आहेत की जी उत्स्फूर्तपणे पोवाडा शिकते आहे आणि शाहिरीमध्ये येऊ पाहते. अशा लोकांना बऱ्याचदा चौकातली मंडळं संधी न देता तिथे टेप लावला जातो. म्हणजे टेपचा उल्लेख आला म्हणून हा प्रश्न मला विचारायचा आहे. तर समाज म्हणून आपली जबाबदारी नाही आहे का की त्यांचा कार्यक्रम तिथे ठेवला पाहिजे आपण त्या दिवसाला? एक तर कलाकारांना प्रोत्साहन हे आपण दिलं पाहिजे. आपण लोककलेकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन दिवसेंदिवस वाईट होत चाललेला आहे. एक तर चवंग प्रसिद्धीवाले लोककलावंत एका बाजूला आहेत आणि प्रॉपर मूळ कलेला धरून काम करणारे कलावंत वेगळ्या बाजूला आहेत. त्यामुळे समाजाला अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली की आम्ही हे पाहायचं का आम्ही ते पाहायचं. आणि बऱ्याचदा म्हणजे हे काय स्पष्ट न सांगता येणारं वाक्य पण तरी असं आहे की
बऱ्याच जणांना नको ते पाहायचीच इच्छा जास्त असते, हो हीच इच्छा जास्त असते. त्यामुळे मग ह्या गोष्टींना प्रोत्साहन मिळत राहतं ना. उलट आपण आपल्या कलांना, आपल्या परंपरांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आम्ही टिकवली पाहिजे. अहो तुम्ही जर हे टिकवलं नाही ना, आमची परंपरा जर आमच्या टिकवलं नाही. मी मध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो, म्हणजे आमच्या मित्राच्या नातवाचं बारसं होतं. बरं बारशाला मी गेलो होतो. सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला तिथे होत्या, ग्रामीण भागातल्या बरं का काय. आणि मी आता बारसाई म्हटल्यानंतर पुरुषांचं काय काम, मी 1 तास उशिराने गेलो. 7ला बोलवलं होतं, मी 8ला गेलो. 8ला गेल्यानंतर मला हाताला धरूनच चला 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 बाई तुमची वाट बघतोय. म्हटलं काय नाही, म्हणे पाळणा म्हणायचं, बायकांना कोणालाच येईल. खरंय. ग्रामीण भागातल्या तुम्ही मुळशीमधले सगळे तुमच्या बायका आहेत, त्यात एकीला पाळणं येत नाही. म्हणले पाळणाकडे येते कोणाला आता. म्हणलं चला तुम्ही पाळणा म्हणा. आणि मग मी पाळणा म्हणलं, मग ते सुरुवात झाली. मग आम्ही आमच्या परंपरागत अशाचे काही आपले जे म्हणून उत्सव आहेत, त्याच्यामध्ये या कलांना आपण सादरीकरणाची संधी दिली पाहिजे. आम्ही आता आमच्याकडे जागरण गोंधळ आहे. तुमचं लग्न झालंय का? नाही. मग लक्षात ठेवा मुद्दा. आमच्याकडे जागरण गोंधळ असतो. लग्नातला जागरण गोंधळ करायचं म्हटल्यानंतर आम्ही कसं करतो माहिती का, तासाभरात उरका ना, तासाभरात उरका. त्याला तो घट मांडायलाच, तो जो घट असतो ना, बरोबर, तो मांडायलाच त्याला अर्धा तास. आणि तुमचं म्हणणं तासाभरात उरका, कसं काय होणार? त्याची ती परंपरा काय ती तुम्ही बघणार का नाही बघणार, तुम्हाला पुढच्या विधीची जास्त काही झालेली असते. तुम्ही हे जर तुम्ही जपलं ना, आज जर समजा तुमच्या घरामध्ये मुलाचं बारसं आहे, बारसं ठेवा ना एखादा शाहिरी कार्यक्रम. तुमच्या घरामध्ये डोहाळ जेवण आहे, करा ना एखादा शाहिरी कार्यक्रम, करा ना एखादं भजन, एखादं कीर्तन करा ना. संस्कार त्या मी माझ्या मुलीच्या वेळी, माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी आणि आता माझ्या नातवाच्या जन्माच्या वेळी देखील या सगळ्या गोष्टींच्या संस्कारांसाठी तमाशापासून कीर्तनापर्यंत सगळं माझ्या बायकोला ऐकवलं होतं, माझ्या मुलीला सगळं मी ऐकवलं. या लोककलेचे संस्कार आहेत, ते त्याच्यावर झाले पाहिजेत ना. म्हणजे तुम्हाला जागा नाही असं तुम्ही म्हणूच नका. जागा खूप आहेत, तुम्ही उरकतच नाही. उरकत एक सहज म्हणून आपला विषय निघाला म्हणून नका. म्हणजे ही पारंपरिक लोककला नसली तरी ती एक कला आहे म्हणून त्याच्याकडे विचार करा. उदाहरण सांगतो, आळंदीला मी एका लग्नाला गेलो होतो. आळंदी लग्नाला गेल्यानंतर सुरू झालं, गुरुजींनी मंगलाष्टक सुरू, स्वसे शेणाय बघून बघतो. अरे मी आपलं ऐकून घेतलं आणि मी खोड केली. एक मंगलाष्टक मी म्हणणार गुरुजी, ते म्हणले म्हणा. आणि मग मी स्वर लावला, गंगा सिंधू सरस्वती यमुना, आणि माझी मंगलाष्टक केली. माझी मंगलाष्टका पूर्ण झाल्यानंतर त्या गुरुजींची मंगलाष्टका सुरू झाली. आयुष्यामध्ये इतकी सुंदर मंगलाष्टका मी ऐकली नाही. आजही माझ्या डोळ्यात पाणी उभरतं, आजही माझ्या डोळ्यात पाणी उभरतं. इतकी अप्रतिम त्या गुरुजींनी म्हटली, इतकी अप्रतिम म्हटली की बस. म्हणजे मी सगळं लग्न विधी झाल्यानंतर त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. ते म्हटले, मला माहित नाही तुम्ही कोण आहात, पण म्हटले माझी अडचण ही की आमच्याकडे लग्न लावणारे लोक म्हणतात उरका ना, 15 मिनिटात आम्हाला पळायचंय, सह्या करणार आम्ही निघणार, तुमची फॉर्मॅलिटी उरका, 2-4 मिनिटात ते काय करायचं ते मंगलाष्टक. पण माझी ही जी परंपरा आहे, ही संस्कृती आपली बरं का, मंगलाष्टक ही ते काय टाइमपास नाही, ती टिकणार कशी. म्हणजे माझ्या संस्कृतीचा, परंपरेचा, लोककलेचा घात मीच करतोय ना. छोटी छोटी उदाहरणं मी तुम्हाला दिली तर की मी प्रत्येक माणसानं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसानं हे जरी लक्षात ठेवलं ना, तरी बाहेरची लोक देखील म्हणतील अरे महाराष्ट्र में जाके देखो लोककला का क्या प्रभाव आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या घरापासून चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मी सुरुवात केली पाहिजे. माझ्या घरामध्ये चांगले उपक्रम केले पाहिजेत. कुळधर्म कुळाचार माझ्याकडचे चांगले केले पाहिजेत. वर्षातनं एकदा जागरण गोंधळ केला पाहिजे. ती का अहो माझ्याकडचे काही जागरण गोंधळ करणारी मुलं आहेत, अशी अप्रतिम गातात. म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही बरं का. त्यांची गुणवत्ता पाहिल्यानंतर तुमचे डोळे फिरतील. मग ते तुम्ही आणणार की नाही समाजा पुढे. आणि आत्ता जो आपला
हे आपण मी गप्पा मारायला का आलोय त्याचं बेसिक कारण हेच आहे की या निमित्ताने आमची जी काही तळतळ आहे ना ती समाजाला कळली पाहिजे. समाजाने विचार केला पाहिजे की यातलं चांगलं काय आणि वाईट काय, घ्यायचं काय, आमची संस्कृती काय, आमची परंपरा काय आणि ती पुढे कशी न्यायची. उगीच कोणाच्याही नावाचा झेंडा पुढे नेऊन चालणार नाही ना. आम्ही म्हणत नाही आमच्या नावाचा झेंडा पुढे करा, आम्हालाच कार्यक्रम द्या आणि आमचंच भागवा आणि आमचीच फोटो भरा, आमचं बिलकुल म्हणणं नाही. पण जे चांगलं करतात त्यांच्या मागे तो उभे राहा ना. एवढं समाज म्हणून केलंच पाहिजे आपण. आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की माझ्या मुलीला किंवा मुलाला गिटार शिकायचं आहे किंवा ग्रँड पियानो शिकायचं आहे, तर मी तिथे लाखो रुपये खर्च करीन आणि त्यांना ते शिकण्यासाठी प्रोत्साहन देईल. पण त्याच वेळी जर मला माझ्या मुलीला किंवा मुलाला पोवाडा शिकवायचा आहे किंवा तिला जर लावणी करायची तिची इच्छा आहे किंवा तिला जागरण गोंधळ शिकायचा आहे, तर ते मी प्रोत्साहन म्हणजे पैसे टाकायचं तर दूरच राहिलं, साधा प्रोत्साहन देणंही मला जमणार नाही किंवा समाजही तसं देताना दिसत नाही. तर याला काय केलं पाहिजे? दुर्दैवानं काय होतं की एक काळ असा होता की या सगळ्या लोककलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा दूषित होता. म्हणजे या परंपरा म्हणजे थोड्याशा एकतर त्या कनिष्ठ वर्गाच्या समाजानंच केल्या पाहिजेत. ह्या बरोबर असं एक आपल्याकडे दृढ होतं. म्हणजे याला खूप फाटेत बरं का. म्हणजे मी लावणीचं उदाहरण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी पठ्ठे बापूराव हे ब्राह्मण आहेत, पण त्यांनी 2,60,000 लावण्या लिहिल्या. त्यामुळे तसं काही नाही. पण तरी एक बघण्याचा त्या काळातला जुन्या काळातला दृष्टिकोन असा होता की या ज्या कला आहेत या वरच्या वर्गानं करायच्या नाही. पण योगायोगानं जसा काळ बदलत गेला तसं कलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. म्हणजे चांगल्या घरातल्या मुली जशा कथक करतात, भरतनाट्यम करतात, तशा लावणीकडे वळलेल्या देखील चांगल्या घरातल्या मुली मी बघितल्या. उच्च विद्याविभूषित मुली या सगळ्या विषयाकडे येत आहेत, उत्तम करतायत. त्यामुळे हळूहळू तो बदल घडणार आहे. एकदम काय ड्रास्टिक बदल काय होणार नाही. पण लोकांना कसं वाटत असतं की एक स्टँडर्ड असं, माझा मुलगा गिटार खाजवतोय तो काय वा असं एक आपलं पण प्रत्येकाने काहीतरी एक ठरवून घेतलंय. बरोबर. पण मला आज देखील अशी काही लोक भेटतात की ते म्हणतात माझा मुलगा ना छान पोवाडे गातो सर तुमच्या. अशी काही घराणी आहेत की ज्यांना त्या सगळ्या परंपरेचा आवड आहे, त्या परंपरेच्या विषयी कौतुक आहे आणि त्या हळूहळू तशाच पद्धतीने पुढे जाणार. फक्त त्याच्यासाठी आम्ही स्वतः त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ती करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आता येणाऱ्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रभाव तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नका. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही आणलंच आहे चर्चेला, तर म्हणजे मला आता याच्यावरती असं विचार आहे की पोवाडा किंवा लावणी ह्या सगळ्या गोष्टी नेहमीच चौकटी बाहेर जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर याला आपण अकॅडमिकली किंवा याला चौकटीत कसं बसवणार किंवा याचं काही शास्त्र आहे का? म्हणजे शिकवताना या सगळ्यांचा कसा विचार केला गेलाय? या सगळ्या गोष्टीला शास्त्र आहे. म्हणजे आम्ही ते कसं बसवायचं आणि कसं सांगायचं हे प्रत्येकाला आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये लोककलेचा स्वतंत्र अभ्यास, पुणे विद्यापीठातही पुणे विद्यापीठात आहे पण नुसता नावाला आहे. ललित कला केंद्रात काही शिकवलं जात नाही. लोककला विषय काहीही. बर. ऑथेंटिक, कारण माझा मुलगा ललित मधून आता बाहेर पडलाय. ऑथेंटिक मी बोलतोय. ललित कलामध्ये म्हणजे मी पुणे विद्यापीठामध्ये अनेक वेळा ललित कला अभ्यासक्रम सुरू करावा याच्यासाठी ज्यांनी ज्यावेळी तो विषय आला लोककलेचा काही अभ्यासक्रम सुरू करावा त्यावेळी ठराविक त्या विद्यापीठाच्या कमिटीवरच्या मंडळींना त्याचं मत मांडण्याचा अधिकार असतो किंवा मतदानाचा अधिकार असतो असं पण म्हणू की लोककलांवर काही सुरू करा. त्यावेळी मी त्यावेळेचे जे सगळी कमिटी मेंबर होते त्यावेळी मी नेमका प्रवास होतो. मी त्या सगळ्या मंडळींना फोन करून सांगितलं की मला आत्ताच कानावर आले लोककलांचे अभ्यासक्रमच काहीतरी करायचंय, तर तुम्ही आमच्या बाजूने मतदान करा आणि कृपया आग्रह धरा विद्यापीठाला की काहीतरी सुरू करा. इथपर्यंत मी केलंय बरं का. अधिकृत बोलतोय मी अनधिकृत कुठली गोष्ट बोलत नाही. इतक्यापर्यंत आम्ही केलं.
पण आज विद्यापीठ लोककला म्हणून काय करते बिचारा बरं? काहीही नाही. थेरी पण नाही, कुठलं काही नाही. खूप मागे लागतो आम्ही. मी 2 वेळा मी माझा स्वतःचा बायोडाटा देऊन आलाय की मला घ्या, त्याच्यात काहीतरी काम करू आपण. पण यांना वेळ मिळेल तेव्हा ना. शासकीय ना. मी एका शासनाच्या कमिटीवर तुम्ही लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आहात, शासनाचे अध्यक्ष आहे मी. अध्यक्ष पदावरनं जबाबदारीने बोलतो. मला कमिटी होऊन आता 8-10 महिने झाले. मला बसायला एक छत नाही. अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी कार्यालय उभं करू देणार असं शासनानं सांगितलं. कुठेही कार्यालय माझं अजून उभं राहिलेलं नाही. वर्षभर त्याच्यातच चाललंय. मी एक पुस्तक छापायचं म्हटलं, त्याचा प्रस्ताव दिला, अजूनही त्याचं काही हे नाही. एक लोककलांचं संमेलन घेऊ म्हटलं, त्याचा रिप्लाय नाही. काय करावं हे कसली काही. मग त्याच्या मनाने माझी संस्था बरी. मी एक संस्था चालवतो. वर्षाला 25 कार्यक्रम घेतो मी. शाहिरिंगे लोककला प्रबोधिनी. बरोबर. पाहिजे तेवढे कार्यक्रम घेतो मी. मला वाटलं या विषयावर घ्यावं, मी घेतो. मी माझ्या प्रत्येक शाहिराची जन्मशताब्दी साजरी केली. अमर शेखांची केली, अण्णा भाऊंची केली, आत्माराम पाटलांची केली, शाहीर साबळ्यांची केली. मला वाटलं की मी करतोय. मी काय सोडतो काय? मी माझं काम नाही सोडणार. पण शासनाचं म्हणून काही नाही का? बरोबर. आता मीच शासनावर आहे. मी शासनाला सांगतोय की अरे हे पुस्तकाचं करा. बरं, पुस्तक पण कशाचं करायचंय? मला एक पोवाड्याचं पुस्तक करायचं. का तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष म्हणून त्या निमित्ताने निवडक एक 50 पोवाडे तरी आपण छापूया की या वर्षात काहीतरी काम केलं शासनानं म्हणून. तर त्यांचं बजेट अजून मला सँक्शन होत. म्हणजे ही जर इतकी माझ्या कलेच्या विषयीची दुरावस्था शासनाची असेल तर मग बाकीच्या विषयी काय बोलायचं? आणि हे शासनाच्या कोणाला कळलं तर मी 72. मला लोक नेहमी म्हणतात, ते तुम्ही शासनाच्या विरुद्ध बोलणं म्हणजे हे काय? तुम्ही आणखीन काय म्हणाल? तुम्ही तिथनं पदमुक्त व्हा. झालं तरी मला माझं व्यासपीठ आहेच ना. मी माझी स्वतःची म्हणून एक आहेच ना. मी सोडेल का ते? तिथनं मी ठोकेन की तुम्हाला. मी सोडणार नाही मी. पण बेसिक अडचण ही आहे की आमचा दृष्टिकोनच खराब आहे. या सगळ्या परंपरेकडे बघण्याचा दृष्टिकोनच खराब. करतच नाही काम. सर्वसामान्य माणसाला देखील माझी कला, माझी परंपरा, माझी संस्कृती हे तुम्हाला ज्यावेळी जतन करावी वाटेल ना, त्यावेळी ही कला टिकून राहील. आता जरा वेगळा प्रश्न विचारतो की पोवाड्याच्या माध्यमातून इतिहास जागवण्याचं काम केलं जातं. पण तो जो काही पोवाड्यातला इतिहास आहे त्याला इतिहास मानायचं की फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे पाहायचं? आम्ही इतिहास तज्ञ, इतिहास पुरुष नाही. 100% नाही. आम्ही इतिहासाचे जागले होतो. पोवाडा हा जी घटना घडली त्याचं जागल्यास. प्रत्यक्षदर्शी जर कोणी असेल आणि त्यांनी जर पोवाडा लिहिला असेल त्या काळात तर त्याला इतिहासाचे संदर्भ असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आमचा पहिला शाहीर अज्ञानदास किंवा त्याला आगिनदास असं आम्ही म्हणतो. त्या आगिनदासांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला. अफजल खान वादाचा. खरं तर तसं नाही बरं का, त्याच्या अगोदरही पोवाडे होते काय. पण अज्ञानदासाचा पोवाडा जिजाबाईंनी सांगितलं, त्याला बोलवून घेतलं. तो सैन्य दलात त्यांच्या तुकडी ते बोलवून घेतला. महाराजांनी एवढा पराक्रम केला, त्याच्यावर पोवाडा लिहिणे ते का. जिजाबाईंनी का लिहायला लावलं माहिती? तर त्यांना देखील एक नेरेटिव्ह सिद्ध करायचा होता. आत्ताच्या भाषेत आलो मी. बरोबर. त्यांना एक नेरेटिव्ह प्रस्थापित करायचा होता. तो नेरेटिव्ह काय? तर हिंदवी स्वराज्याकडे प्रेमाने आलात, हातात हात घेऊ, आणि जर वाकड्या नजरेने आलात तर कोथळा बाहेर काढू, थडग्यात गाडू. हे अफजल खानाच्या वधानं क्लिअर होणार आहे. आणि आपल्याकडे हितशत्रू त्यावेळी काही कमी होते का? महाराज जावडीच्या मोऱ्यांनी विरोध नाही का केला त्यावेळी? म्हणजे हे सगळं जे आप्तस्वकीय शत्रू आहेत त्यांना देखील कळावं, दहशत निर्माण व्हावी यासाठी जिजाबाईंनी त्या शाहिराकडनं लिहून घेतला. आणि तो प्रत्यक्ष इतिहास आहे, त्यात अतिशयोक्ती काही नाही. पण शाहिराचं काम कसं माहिती का? काही गोष्टी सांगत असताना
अतिशयोक्ती रंजकता येतेच ना. ते आहे. एक उदाहरण सांगतो. आपण उदबत्ती घेतली, ती पेटवली आणि ती गोल फिरवली. अगोदर काही दिसत नाही, पण ती अशी गोल गरा 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 फिरवली की तुम्हाला ते सलग वर्तुळ दिसत. त्याला गती सातत्याचा नियम असा मी म्हणतो. बरोबर नाही, आपल्याकडे बरोबर सायन्स मध्ये शिकवलं आपल्याला. तसं मुरारबाजीने ज्यावेळी दांडपट्टा सुरू केला, त्याचा हात तुटला, धड वेगळं झालं, धड वेगळं झालं तरी हात चालूच राहिला ना. गती सातत्याचा नियम आहे ना. त्यामुळे जर त्यांनी म्हटलं असेल शाहिराने आमच्या की 300 गनिम कापले, मरू दे ना, 3000 कापले म्हणू दे ना, रोग येतो का? माझ्या माणसाला तर स्फूर्ती येईल ना त्यांनी. बरोबर. हा अतिशयोक्ती दोष स्वीकारून आम्ही मान्य करतो. शाहिरा गा ऐसे गुणगान, येऊ दे मुडद्याला अवसान. आता तुम्ही सांगितलंच की पोवाड्यातली अतिशयोक्ती जो काही दोष आहे तो अतिशयोक्तीपूर्ण तो स्वीकारून. आता मला याला जोडून असं सांगा की शाहिरीतली काही वेगळी नावं आणि त्याची काही उदाहरणं जी समाजातल्या म्हणजे मला किंवा इतर लोकांना माहिती नाही. मूळ म्हणजे हे आमच्या शाहिरीतली टॅगलाईन आहे. शाहिरा गा ऐसे गुणगान, येऊ दे मुडद्याला अवसान. मेलेला मुडदा देईल बट म्हटलं की उठून उभा राहायला पाहिजे. ही जी ताकद आहे ती फक्त पोवाड्यात आहे, बाकी कुठल्या लोककलेमध्ये नाही. ही ताकद आहे मेलेल्या माणसाला देखील चैतन्यानं उभं करण्याचं. माझे परत नाव घेतो, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी. त्यांनी आमच्यासाठी म्हणून एक आयडियोलॉजी मांडून ठेवली होती. शाहिरीचं चिंतन म्हणून त्यांनी काही मतं मांडली होती. त्यांनी सांगितलं होतं भगवान श्रीकृष्ण हा आद्य शाहीर आहे. बर. भगवान श्रीकृष्ण हा आद्य शाहीर आहे आणि त्यांनी लिहिलेला पोवाडा म्हणजे गीता आहे. आणि त्या गीतेमध्ये तो सांगतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. हे सांगणारा तो. आणि उत्तिष्ठ असं म्हणून त्या अर्जुनाला ज्यांनी गांडीव हातातनं खाली ठेवलंय त्याला विठ्ठलन युद्धाय कृतनिश्चया असं म्हणून उभं केलं. तो उभा करणारा भगवान श्रीकृष्ण दुसरा तिसरा कोणी नसून शाहिरीतला पहिला आद्य शाहीर आहे. ही जी ताकद आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली. उठला ना, उभा राहिला ना, लढला ना धर्मासाठी. धर्म म्हणजे रिलिजन असा अर्थानं समजू नका तुम्ही. धर्म म्हणजे माझी काही परंपरा आहे, माझी काही व्रत आहेत, माझी काही कर्तव्य आहेत, याच्यासाठीचा माझा धर्म आहे. तो धर्म पाळण्यासाठी तो लढला ना. आणि शाहीर असाच धर्म पाळण्यासाठी माझा देश या विषयासाठी लढायला उभं करणारा बाकी कोणी नाही. तो शाहीर मात्र 100% हे लक्षात घ्या. शाहिराला याची कधी वाणवा नाही. आणि ही परंपरा तिथनं अशी चालू झाली. मग त्याच्यात आम्ही एक ठिकाणी आमच्याकडे असं म्हटलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते बरं का, तुवा संग्राम हरिजिंतीला निवात कवचाचा टाहो फुटीला पवाडा तुवा केला गंधर्वासी असं माऊली म्हणते. ज्ञानेश्वरीतला उल्लेख. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते पोवाडा म्हणजे याचा अर्थ पोवाड्याचा उल्लेख नाही. 12व्या शतकात पोवाडा होता. म्हणजे पोवाडा होता फक्त चक्षुर्वयी सत्यम, आम्ही सगळे बाप दाखवून येतो श्राद्ध कर. पोवाडा आहे का उपलब्ध नाही म्हटलं की आमची तोंड गप्प. अभ्यासकांना उत्तर काय देणार, कारण आम्हाला नाही आमच्याकडे आता उपलब्ध. त्यामुळे मग आम्ही अफजल खान वधाच्या पोवाड्यापर्यंत आलो. आणि मग तिथनं आमची सगळी परंपरा सुरू झाली. वेगवेगळ्या पद्धतीने शाहिराने लिहित गेले. आपल्या आपल्या पद्धतीने त्याचं सगळं वर्णन होत गेलं. आणि मग नंतरच्या काळामध्ये तर वेगवेगळे विषय आले. म्हणजे शिवकालामध्ये शिवाजी महाराज विषय होता. पानिपत युद्धासारखा म्हणजे पेशव्यांच्या 150 पोवाडे आहेत पेशव्यांच्या काळात. शिवकालात तरी 6 का 7च पोवाडे मिळतात. 150 पोवाडे पेशवाईतले उपलब्ध आहेत. लोकमान्य टिळकांचा काळ आहे, त्या काळात देखील लोकमान्य टिळकांना हे कळलं की पोवाड्यासारख्या माध्यमातून आम्ही स्वराज्य मिळवू शकतो. मेळे काढले, मेळ्यांमधनं पोवाडे झाले, कीर्तनं झाली. हे काम त्यांनी केलं. मग त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामधले जे समाज सुधारक झाले, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिबा फुल्यांसारख्यांनी देखील कुळवाडी भूषणा पोवाडा लिहिला ना. बुद्धिजीवी लोकांना असं वाटणं पोवाडा लिहिणं, कारण त्यांना माहिती पोवाड्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. आहे. त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो.
स्वातंत्र्य शाहीर वेदा सावरकर स्वातंत्र्यवीरांनाही लिहिलाय पोवाडा. वा. लिहिला ना. म्हणजे सावरकर म्हणतो, जयो सुतेशी महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वाम हव्यशोयुतां वंदे. हा डी 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 स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे मागी आम्ही गात सोशी बाजींचा पोवाडा आधी. हा डी 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 लिहिले ना पोवाडे. या लोकांनी कशासाठी लिहिले? समाज प्रबोधनाचं सगळ्यात महत्वाचं एक विषय हा. थोडासा वेगळा विषय सांगतो बरं का तुम्हाला. विषय वेगळा, परत त्या विषयावर मी येईन. पण मध्ये माझ्याकडे एक मुलगा आला होता. मला म्हटला, सर मला पोवाडा शिकायचा आहे. म्हटलं, अरे का रे, तुला पोवाडा का शिकायचा आहे? नाही म्हटला. तुला काही येतं का? म्हटलं, काय करतो, संगीत या विषयातलं काय? तो म्हटलं, मी गिटार वाजवतो. बर. आता गिटार आणि पोवाडा किती? म्हटलं, का रे, का शिकायचं का तुला? म्हटलं, माझे आजोबा शाहीर होते. त्यांनी आजोबांचं नाव सांगितलं, पण ते काही मला लक्षात आलं नाही नाव. म्हटलं, बरं ठीक आहे, एक काम कर, तुझ्या आजोबांनी लिहिलेला एखादा पोवाडा म्हण. आणि मग त्याच्या आजोबांनी लिहिलेला पोवाडा त्यांनी गायला. धन्य धन्य ख्रिस्त महाराज हा. मी असा 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 आवाज होऊन त्याच्याकडे बोलत होतो. म्हणला, धन्य धन्य ख्रिस्त महाराज. म्हणला, माझे आजोबा ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी पोवाड्याचे कार्यक्रम करत होते. अरे तोपर्यंत आम्हाला माहिती देखील नाही की या माध्यमाचा उपयोग किती प्रभावीपणे कोणी कोणी केला. हे कळल्यानंतर प्रश्न पडला की मग मी माझ्या माध्यमाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काहीतरी चुकतोय काय? जर इतकं प्रभावी माध्यम म्हणून जर धर्मप्रचारासाठी हे वापरलं असेल तर त्याच्यात ताकद नक्की असणार आहे. पण पोवाडा या गायन प्रकारातच एवढी मोठी ताकद आहे की अनेक लोक आहेत. तुमचे गदी माडगुळकर, आम्हाला गदी माडगुळकर म्हणजे गीत रामायण, आधुनिक वाल्मिकी गीत रामायण एवढंच आम्हाला माहिती. पण गदिमांनी पोवाडे लिहिलेत हे नव्हतं माहिती. म्हणजे बऱ्याच लोकांना नसेल माहिती कदाचित. पोवाडे लिहिलेत म्हणजे गदिमांचे तर अनेक पोवाडे आपल्यापर्यंत आलेच नाहीत. आमचे साताऱ्याचे शाहीर निकम वारले, तेही शाहीर निकमांना ते पोवाडे लिहून द्यायचे आणि शाहीर निकम पोवाडे सादर करायचे. गदिमांचे पोवाडे, ते पोवाडे लोकांपुढे आलेच नाहीत. तुळापुरी कैदा झाला वीर खरा झुंजार धर्म भास्कर संभाजी ठावा शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा. जी 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 बालपणी भुकेला वाघाला उभा फाडाला ठार जन केला वीर तो तुरुंगात पसला औरंगजेब खतखतून हसला आण म्हणे सामने कापराला. गदिमांचा पोवाडा काय प्रतिभा, काय प्रतिभा आहे. आणखीन एक सांगतो, चैतन्याची थापड फावर लागे शाहिरे गरजाया दरे दरेतून उठे मावळा हक्क आपुला प्रस्ताया तोरण्यावरी लावून तोरण तोरण्यावरी लावून तोरण मराठीचा बांधून पाया धन्य तो धन्य शिवाजी राया हो मती मज द्यावी तव गुण गाया हो मती मज द्यावी तव गुण गाया हो मती मज द्यावे तव गुण गाया. हा गण आहे शाहिरीतला. हा गण लिहिला आमच्या शाहिरी परंपरेतला विद्वान शाहीर दादा कोंडके यांनी. वा, माहितीच नाही हे. नाही ना माहिती. असे अनेक शाहीर आहेत की ज्यांचे कवनं आम्हाला माहितीच नाहीत. किती मोठं दुर्दैव आहे ना. आमच्याकडे खजिना आहे पण आम्ही बाहेरच काढला नाही तो. म्हणजे खोटं वाटेल, ज्यावेळी मी गदिमांची जन्मशताब्दी झाली त्यावेळेस त्यांचे सुपुत्र आनंदजी माडगुळकरांना प्रबोधिनीच्या एका कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि आम्ही गदिमांचं पण शताब्दी निमित्तानं अंक काढला होता. त्यावेळी ते म्हटले की यावर्षीची शताब्दीचा समारोप शाहीर तुमच्या कार्यक्रमाने करू. आणि आम्ही गदिमांनी लिहिलेली लोककाव्य आणि लोकगीत अशावर दीड तासाचा कार्यक्रम केला.
साहित्य आहे ना, आपण ते वापरलं तर पाहिजे, बघितलं तर पाहिजे त्याच्याकडे डोळसपणानं. आम्ही त्यावेळी प्रयोग केला होता. म्हणजे पोवाड्यामध्ये नाटकांमध्ये शॅडोचा जसा उपयोग करतात की नाही, तसा शॅडो या फ्रेमचा उपयोग करून आमच्या संभाजी महाराजांचं वध आम्ही दाखवलं होतं. म्हणजे असे नवनवीन प्रयोग केले पाहिजेत ना, संधी दिली पाहिजे समाजाने. माडगुळकरांनी आम्हाला परवानगी दिल्यामुळे गदिमांचं काय आहे आम्ही ताकदीने सादर करू शकलो ना. आणि दिग्गज मंडळींसमोर माझ्यामध्ये राम नाईक त्यावेळी होते, त्यावेळी ते राज्यपाल होते, राम नाईक होते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते, अनेक दिग्गज मंडळी, त्यांच्यासमोर आम्ही कार्यक्रम सादर केला. शाहिरीची ही एक ताकद आहेच की शाहिरी चळवळीचं नेतृत्व, कुठल्याही चळवळीचं नेतृत्व शाहिरी करू शकते. उदाहरणार्थ सांगायचं झालं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शाहीर अमर शेख असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, आजच्या काळात शाहिरी एखाद्या चळवळीचं नेतृत्व करू शकते का? 100% करू शकतो. म्हणजे मला जर सांगितलं ना की पुढच्या विधानसभांची निवडणूक आहे, ती जर निवडून आणायची असेल तर 100 आमदार निवडून आणण्याची गॅरंटी मी शाहीर म्हणून माझ्यात आहे आणि मी ते निवडून आणू शकतो. पोचवायचं काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि शाहिरी माध्यमात एवढी ताकद आहे की तुम्ही 100% पोचवू शकता. फक्त तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला नीट झाला पाहिजे. तुम्हाला त्याचं ज्ञानच होत नाही. शाहीर म्हणून आम्हाला हिंगलावून विचारत नाही, तो हिंगलावून विचारत नाही. आणि हे सरकारी तर काय केवढी उदासीनता आहे, केवढी उदासीनता आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला सरकारच्या दारीत जाऊन उभं राहावं लागतं. त्याची काही त्यांना म्हणजे नाही. अनेक प्रश्नासाठी शाहिरी आजही मार्ग आहे. म्हणजे आमचे एक शाहीर होते, तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं नाव घेतलं, अण्णाभाऊ, अमर शेख, गवाणकर, आमचे आत्माराम पाटील, या परंपरेमध्ये शाहीर जंगम स्वामी म्हणून एक नाव होतं. बरं. 102 वर्षाचं झाल्यानंतर आमचे मात्राबा गेले. बरं, 102 वर्षाचं झाल्यानंतर गेले. 100वी ज्यावेळी त्यांचं वयात पदार्पण केलं त्यावेळी त्यांना मी म्हटलं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर, आमचे आत्माराम पाटील, या सगळ्या मंडळींबरोबर शाहीर जंगम स्वामी म्हणून पण एक नाव होतं. 102 वर्षाचे ते शाहीर होते. 102 वर्ष झाल्यानंतर ते गेले. ज्यावेळी त्यांनी 100वीत पदार्पण केलं त्यावेळी त्यांना मी म्हटलं की आमच्या काही तरुण मित्रांची बोलणार का, पत्रकारांची? तेवढं बोलेन की, काही अडचण नाही म्हटले मला. म्हणून मग त्यांना माझ्या घरीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स म्हणजे प्रेस मीट म्हणू आपण त्याला. आणि पुण्यातल्या 16 वृत्तपत्रांचे प्रतिनिधी माझ्या घरी होते त्या दिवशी. बरं. की काय आता हेमंतनी बोलवले म्हणजे जाऊया, वेगळे पण असणार आहे. आणि मग प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. त्यात एकाने प्रश्न विचारला की ते काय, ही कितपत टिकणार आहे म्हणले, शाहीर कितपत टिकणार आहे? ते म्हणले जोपर्यंत समाजामध्ये प्रश्न जिवंत आहेत ना तोपर्यंत शाहिरी टिकणार आहे. कुठलाही प्रश्न आला तर शाहीर म्हणून लढायला आजही मी तयार आहे. 100व्या वर्षी असा दंड थोपटून ताकद मांडणारा शाहीर होता. म्हणजे हे जे आहे ना, हा प्रभाव शेवटपर्यंत राहणार. आता सरकारचा तुमच्या बोलण्यातून दोनदा उल्लेख आला. मागे एक धोरण सरकारने आणलेलं की सुपर मार्केट किंवा किराणा दुकानामधून वाईन विक्री करू. आणि एकीकडे म्हणजे सरकारची दुटप्पी भूमिका की एकीकडे लोककलावंत किंवा लोकांना व्यसनमुक्ती सम्राट असे पुरस्कार द्यायचे आणि दुसरीकडे अशी धोरणं राबवायची किंवा जाहीर करायची. त्या चळवळीचं नेतृत्व तुम्ही केलेलं, त्याविषयी अधिक काय सांगाल? विषय असा आला की शासनानं किराणा मालाच्या दुकानामध्ये वाईन विक्री करायची असं जाहीर झालं. बरं, वाईन विक्री आणि हा विषय चर्चेचा माझा नाही, कारण ते शेवटी ते आम्हाला काय सांगतात की मग आम्ही महसूल कसा उभा करायचा, पैसे कुठून आणणार शाहीर, प्रपंच तो चालला पाहिजे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आम्ही आमचं म्हणणं, तुम्ही दारू आमच्या आयाबायांच्या हातात नका ना देऊ. किराणा मालाच्या दुकानात गेल्यानंतर जर एखाद्या आमच्या पोरीला वाटलं आईला ब्रँड सांगायला का जरा थोडीशी, एखादं लेकरू आईवर गेलं,
आई काहीतरी रंगीत पेय आहे, जरा घे का आपल्याला. हे कसं चालेल? मला काही झालं चालेल, पण माझ्या घरातल्या मुलीने माझ्यासमोर दारू पिलेली नाही चाललं ना का. खन्नगिनी कानसुलात वाजवेन मी. हे जसं मुलीच्या बाबतीत तसं मुलगी तर नाहीच चालणार. मुलगी तर नाहीच चालणार. मग म्हणून आम्ही एक जाहीर प्रकटन दिलं होतं की बाबा शासनानं हा निर्णय मागे घ्यावा, वाईन विक्री करू नका. शासन कुठलं ऐकतं? माझ्या हरक्याला कोण किंमत देतंय? मग मी त्यात दुसरी घोषणा केली की तुम्ही जर नाही दिले तर मला महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार दिलेला आहे, तो मी परत करीन. आणि मग मी महाराष्ट्रातल्या तमाम शाहिरांना विनंती केली की ज्यांना ज्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी त्यांच्या गावातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी तो पुरस्कार ठेवून या, परत करून टाका शासनाला. एक भादरानं काही मला रिस्पॉन्स दिला नाही. शाहिरातल्या एकाने रिस्पॉन्स दिला नाही, कारण सगळ्यांचं म्हणणं पुरस्कार गावा नाही. आम्ही आम्हाला शासनाकडनं बऱ्याच गोष्टी मिळत असतात ना. आम्ही अँटी का जा, विरोधी का. अरे कोणाचं का शासन असं ना, आपल्या जीवावर चालतंय ना. आपण आहे तर शासन आहे, नाही तर कोण आहे. मी निर्णय घेतला आणि महात्मा गांधींच्या 30 जानेवारीच्या दिवशी महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी भजन म्हटलं आणि मी माझा पुरस्कार परत केला. योगायोगानं त्या दिवशी माध्यम खूप उपस्थित होते. बर. नेमका त्या विषयावर फार बाज वाजला, फार वाईट हाल केले शासनाचं, फार वाईट. आता मला पुढे प्रश्न विचारायचा आहे, जरा वेगळा प्रश्न आहे की कोक स्टुडिओ सारखे लोकसंगीताला वाहिलेले ग्लोबल प्लॅटफॉर्म आहेत, पण त्या प्लॅटफॉर्मवरती मराठी लोकसंगीताकडे म्हणजे त्या प्लॅटफॉर्मद्वारे मराठी लोकसंगीताकडे लक्ष दिलं जात नाही किंवा ते तेवढ्या प्रमाणात दिसत नाही, तर यावरती काय सांगाल? कुठला प्लॅटफॉर्म म्हणलं? कोक स्टुडिओ. त्यावरती कोक स्टुडिओ. आता मी तुमच्या स्टुडिओत चालूय, हा कोक स्टुडिओच आहे माझ्या दृष्टीने. याचा भाग सोडून देऊ, पण त्यांच्यासारख्यांना देखील दिसलं पाहिजे ना मला काय चांगलं आहे आणि काय नको. ते काय चांगलं आणि काय नको हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. मी तुमच्या मागे लागायचं, अहो घ्या असं करून जर मी तुमच्या दारात जर आलो, समजा आता आता इंटरव्ह्यू चाललाय, काही आपल्या गप्पा गोष्टी, मी जर तुमच्या मागे लागून आलं असं ना, माझं नाव घ्या प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही आणलं असे क्वालिटी नसेल म्हणून मागा लागलाय. होत स्वभाव आहे तो माणसाचा. त्यामुळे ज्यांची क्वालिटी ते तुम्ही शोधली पाहिजे. एक नाव न घेता एक उदाहरण सांगतो. नाव न घेता एका मोठ्या मालिकेमध्ये शिवाजी महाराजांची मालिका, आणि त्या मालिकेमध्ये पोवाडा गायचा असं एक प्रपोजल होतं. ते प्रपोजल माझ्यापर्यंत आलं आणि त्यांनी सांगितलं की ते पोवाडा गायचा आहे. बरं म्हटलं ठीक आहे काही. म्हटलं मला XYZ एवढं मानधन दिलं पाहिजे. तर त्यांचा असिस्टंट डायरेक्टर म्हटला, अहो महाराष्ट्रभरती मालिका जाणार आहे, शिवाजी महाराजांचा विषय आहे, शिवाजी महाराजांची मालिका, आणि मग तुम्ही पैसे कसे मागता? तुम्ही थँक्यू मध्ये केलं पाहिजे. घरदार नाहीये म्हणजे लोक कलावंताला म्हणा गहू तांदूळ तरी द्या. नाही म्हटलं मी थँक्यू मध्ये करताना तुम्ही किती जण थँक्यू मध्ये करताय? शिवाजी महाराजांची मालिका म्हणून तुम्ही किती थँक्यू करताय ते सांगा ना. तुम्ही सगळे कमवणार आहात ना. बरोबर. मग मला अगदी थोडं का होईना द्या ना. तुमच्या वाट्यात हिस्सा नको, पण काहीतरी काही. मग म्हटले मी बोलतो. मग त्यांनी म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी माझ्याकडे आलात ना, तुम्ही आलात ना, मी नाही तुमच्याकडे. तुम्ही ज्यावेळी आलात त्यावेळी तुमचा मार्केट सर्वे तुम्ही केलेला आहे. तुम्ही मालिकावाले इतके मूर्ख नाही, पण माझ्याकडे चित्रपटातले लोक देखील येतात चौकशी करायला. मला माहिती सर्वेशिवाय तुम्ही येणार नाही. सर्वेत माझं नाव वरती होतं म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात की नाही. बरोबर. मग जर माझं नाव वरती असेल तर माझ्या वरच्या नावाला पैसे दिले पाहिजेत. मग त्यांना ते मान्य झालं. मग त्यांनी ते केलं. मग माझ्यानंतर आणखीन एका शाहिराचं पुण्यातलंच झालं, आणि आमच्या दोघांचं झालं हे कळल्यानंतर एका तिसऱ्या शाहिरानं त्या मालिकावाल्यांच्या मागे लागून दादा प्लीज 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 प्लीज, मी माझ्या खर्चाने येतो ना, मी असं करून स्वतःचा पोवाडा बसवला. किती दळभद्रीपणा म्हणायचं.
किती, आणि मग लावायचं मी या मालिकातला स्टार पोवाडा गायक आहे, लिह ना खाली फुकट गायलेला आहे. पैसे का सोडायचे? आम्ही पोवाडा गाणं म्हणजे रक्त ओकून आहे बरं का, लक्षात ठेवा. 3 प्रकारचे काव्य असतात. एक काव्य असतं हे इथनं येतं बाहेर येतं. दुसरं तुमच्या हरक्याच्या वयाचं जे हृदयातनं काव्य येतं, इथे मी इथे. तिसरं आमचं काव्य येते बेंबीच्या देठापासून येतं, त्याला नाभिदल असं म्हणतात. तिथनं आम्हाला ओरडावं लागतं, तिथनं स्वर लावावा लागतो, तर तो प्रामाणिक स्वर असतो आणि तो समाजाला कळतो. तो स्वर थेट काळजाला जाऊन भेटतो. मग आम्ही जर ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवत असू, फुकटेगिरी किती दिवस करणार तुम्ही? कलाकाराची काही ठेवणार की नाही? आम्ही नेहमी म्हणतो छाती फुटेपर्यंत गाणार आम्ही, आणि छाती फुटली तरी गाणार. आमचा शाहिरी बाणा आहे. मग आमच्या बाणाला तुम्ही काय इतकं किरकोळीत नका करू. जर इतकं किरकोळीत घ्यायचं असेल तर मग तुम्ही आमच्या दारातच येऊ नका, असं माझं स्पष्ट मत. आत्ता बातम्यांमध्ये नुकतीच वारी झाली. चौफुल्याला एक लोककला केंद्र आहे आणि ते दरवर्षी वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून व्हावी त्या कलेच्या केंद्राच्या माध्यमातून, त्यासाठी लावणी किंवा इतर तत्सम कार्यक्रम आयोजित करतात. पण यावेळी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्या सगळ्याची बातमी झाली आणि त्यावरती उलटसुलट चर्चा झाली, बऱ्याच लोकांनी टीकाही केली. तर यावरती तुमची एक लोककलावंत म्हणून काय प्रतिक्रिया? ते जे अंबिका थिएटर जे आहे ते माझ्या मित्राचं आहे. अशोकराव जाधव म्हणून माझे मित्र आहेत. आम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या समित्यांमध्ये एकत्र काम करतो. प्रत्येकाला वारीच्या काळामध्ये काही ना काहीतरी करावं अशी इच्छा असते. मग ज्याला जे जमेल ते करतो. फक्त आम्ही काय करायचं हे आम्ही त्यातलं जज केलं पाहिजे बरं का. पुण्यामध्ये वारीच्या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. म्हणजे तळपायाला तेल लावण्यापासून केस कर्तनालयापर्यंत, हजामत करण्यापर्यंतची सगळी कामं पुण्यामध्ये होत असतात. असं असताना माझ्या संस्थेनं गेली काही वर्ष पुण्यामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 असं 12 तास 8 नारदीय कीर्तन आम्ही ठेवतो. 8 नारदीय कीर्तन ठेवतो. ते पण ऐतिहासिक लाल महालामध्ये ठेवतो, की जो लाल महाल बघायला वारकरी येतात आणि एकदा आले की ते कीर्तनाला बसतात. 1.5 तासाचं कीर्तन बघतात, मग ते उठतात, पुढचे येतात, बसतात. म्हणजे मी काय द्यायचंय हे मी ठरवणार ना. म्हणजे मला कीर्तनाच्या परंपरेत मी काम करतो. मी नारद विद्या मंदिराचा विश्वस्त आहे, त्यामुळे मला ती परंपरा देखील पुढे चालवायची नारदी कीर्तनाची, म्हणून मी ते करतो. तुम्ही ठरवायचं की यांची सेवा काय पद्धतीने करायची. आता त्याला वाटलं की 2 तास मनोरंजन करावं, बघणाऱ्यांनी ठरवायचं ना कसं बघायचंय ते. म्हणजे मी डोळ्यांनी बघत असताना लावणीतली जी पूर्ण नखशिकांत झाकलेली बाई आहे, माझे डोळे जर चांगले असतील तर त्याला ती तशीच दिसेल, नाही तर माझ्याकडे ब्ल्यू फिल्मच दिसणार ना. नजरेचा विषय बरोबर, ज्याचा त्याचा दृष्टिकोन आणि नजर. बरोबर, खरंय. कलावंताने देखील आपली कला तिथे सादर कर. फक्त आता कलावंतांनी जर समजा या गोष्टींचं काही येत असेल, त्या सगळ्या आयाबाईंनी आमच्या पोटभर जेवायला घालावं त्यांना स्वतःच्या हाताने करून. बिघडतं कुठं? अनेक देवदासी या संप्रदायाच्या परंपरेत आहेत. देवदासी आहेत, मुरळी आहेत, काय बिघडतं? आणि नृत्यासारखी कला ही काही हे नाही, चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दिसल्या पाहिजेत. जर तुम्ही बलगरच जर कसं असतं, दृष्टी तशी सृष्टी. बस, खरंय. कलाकार ज्यावेळी तो प्रामाणिकपणे काम करत असेल ना, त्यावेळी त्याच्या प्रामाणिकपणावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, एवढं मला वाटतं. त्यामुळे ते तुम्ही ठरवायचं हे बरोबर आहे का चूक आहे. कलाकार म्हणून त्यांनी त्याची सेवा तिथे दिलेली आहे, त्याचं तो काम तिथनं चालली करतात ते तिथे. नाहीतरी काय वारीत काय हौशे नवशे गवशे सगळेच असतात. काय म्हणजे चौफुला हा विषय निघाला म्हणून तुम्ही म्हणतात. या वारीमध्ये अनेक पुढारी टाळ घेऊन टाळ 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 करतात आणि ते तिथनं थोडी वारी पुढे गेली की चौफुल्यात येऊन बसतातच आहेत ना. बरोबर, ते का नाही दिसत? त्याच्यावर तुमच्या बातम्या का नाही येत?
खरंय. त्याच्यावर बोला ना. आता किती किती मंत्र्यांचे दाखवलेत की तो चौफुल्यामध्ये तमाशा बघताना असा बसलाय आणि तुम्ही त्याच्यावर केलं चित्रीकरण. ते दाखवा ना. हे हरामखोर नागडे करा ना तुम्ही. कुठल्या विषयातनं कुठं घुसायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मी काय माध्यमाच्या विरोधात माणूस नाही, पण तुम्ही काय दाखवायचं हे ठरवायचं. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शाहिरांचं योगदान काय आणि परंपरा टिकवण्यासाठी मी स्वतः आणि माझ्यासारख्या इतर लोकांनी काय केलं पाहिजे? खरं तर महत्वाचं हे आहे की जे चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतो ना आपण. हो, आधी तुमच्या बोलण्यात उल्लेख आलेला आहे याचा. सुरुवात झाली पाहिजे. मग सगळ्या शाहिरांनी आपली परंपरा टिकवण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मी मोठा होईल, माझे शाहिरी कार्यक्रम मोठे होतील, मला नाव मिळेल, फेम मिळेल, याच्या मागे नुसतं न धावता मी माझी ही परंपरा टिकवण्यासाठी देखील काहीतरी केलं पाहिजे. माझ्या गुरूंनी ज्यावेळी मी काम करत होतो त्यावेळी त्यांना लक्षात आलं की अरे हे थोडंसं पात्र आहे, त्याची पात्रता आहे, तो काहीतरी करेल. त्यावेळी माझ्याकडे शाहीर इंगे लोककला प्रबोधिनीची धुरा दिली आणि सातत्यानं 2001 सालापासून मी त्याचं काम पूर्णपणे करतोय, ही धुरा सांभाळतोय. तसं प्रत्येकानं काही ना काहीतरी काम स्वीकारलं पाहिजे ना. मी माझी पुढची पिढी तयारी केली पाहिजे, म्हणजे मी माझ्या मुलालाच तयार केलं पाहिजे असा अर्थ नाही. माझ्याकडे माझ्या घरात सगळेच जण गातात, माझी बायको गाते, मुलगा गातो, मुलगी गाते, पण याचा अर्थ त्यांनी त्याच्यातच काम करावं असं मला अभिप्रेत नाही ना. पण मी ही परंपरा पुढे कोणाला शिकवणार आहे की नाही, मी टिकवणार आहे की नाही, त्याच्यासाठी काही करणार आहे की नाही, काही उपक्रम राबवणार की नाही. साध्या साध्या गोष्टी असतात. किती शाहीर असे आमचे आहेत की जे शाहीर स्वतः उत्तम शिकवतात, किती शाहीर असे की शाहिरीचे कार्यक्रम घडवून आणतात. मला एकदा दगडूशेठनी म्हटले होते, मी दगडूशेठला ज्यावेळी त्यांचं 125 वर्ष होतं त्यावेळी म्हटलं दुनियाभरचे सगळे कलाकार तुमच्याकडे येतात, शाहिरांना कधी बोलवणार तुम्ही? आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपला महोत्सव असं म्हटलं, संगीत महोत्सव, आम्हाला द्या की किंमत. शाहिरी नाही झाली आता, बरोबर नाही झालं म्हटलं तुमच्याकडे. मला म्हटले अशोकराव गोडसे त्यावेळी आमचे अध्यक्ष होते, ते म्हटले नाही नाही शाहीर बोलू. मला म्हटले 4-6 शाहीर गोळा करा, 3 शाहीर देतो म्हटलं. नाव आणि फेमने माझ्यापेक्षा 2 मोठे शाहीर, नावाने मोठे, त्यांचे शोईज खूप होतात, रोज जवळजवळ शो, असे 2 शाहीर आणि तिसरा मी, असे आम्ही तिघांनी तिथे कार्यक्रम सादर केला. असे प्रयत्न तुम्ही किती करता? हे तुम्ही केलं पाहिजे ना. ही परंपरा टिकण्यासाठी माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे की मी याच्यासाठी काय करतो, मी एखादी स्पर्धा घेतो का, मी त्या विषयासाठी प्रोत्साहन देतो का, शाहिरी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मी काही करतो का. एखादा विद्यार्थी तो शाहिरी शिकतोय, तमाशा शिकतोय, कीर्तन शिकतोय, पण त्याचं आर्थिक काही गणित जमत नाहीये, त्याला शिक्षणासाठी अडचणी येत आहेत, मी काही मदत करतो का. असं जर आमच्या कलाकारांनी जर केलं ना तर मग हे टिकेल. आज शास्त्रीय संगीतामध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत की ते स्वतःचं गुरुकुल उभे केले त्यांनी. मी आत्ता माझं गुरुकुल आत्ता उभं करतो आहे, शाहिरी भवन गुरुकुल, माझ्या शाहीर इंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून. छोटं का होईना, तो माझा प्रयत्न आहे ना. आणि ही कामं संघटनांनी केली पाहिजेत. आमच्या शाहिरीतल्या त्यातली आमची ज्या सगळ्या शाहिरीतल्या संघटना आहेत त्या फक्त कागदपत्रीच काय बस करायचं नाही. माशानी मार्ग कुठे सुटणार आहेत? मार्ग सोडण्यासाठी आता एक उदाहरण सहज विषय निघाला म्हणून, महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्ह्याच्या लोककलावंत मानधन कमिटी म्हणून एक समिती असते. लोककलावंतांना दर महिन्याला मानधन, त्यांचं मानधनासाठी ते कलावंतांचं सिलेक्शन करण्यासाठी एक कमिटी असते. आत्ताच हे जे काही नवीन सरकार आहे ते स्थापन होऊन आता किती दिवस झाले? 2-2.5 वर्ष झाली. 2 वर्ष. अजूनही पुणे जिल्ह्याची कमिटी स्थापन होते, व्हायचीच आहे, सुरूच आहे. मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष जातीनं जाऊन भेटून पत्र देऊन आलो. हो, मी कलेक्टरला सांगितलेलं आहे, तो बघेल आता, असं मलाच उत्तर दिलं. काय करणार मी? म्हणजे ही जर कलाकारांच्या विषयी तुमच्या मनामध्ये जर अभिप्रेत असेल, अजितदादांचं उत्तर आहे मला, पालकमंत्री म्हणून ते आजही त्याचं मला उत्तर आलं नाही. महिना झाला त्यांच्याकडे अर्ज देऊन, 4-4 खेट्या मारायच्या. मग याच्यासाठी शाहिरी संघटना पाहिजे. एकही प्रभावी संघटना नाही. आम्ही प्रश्न मांडत नाही, शासन काही निर्णय घेतं आम्ही त्याला ठोकतच नाही.
या गोष्टीला कोण बोलणार? मी बोललं पाहिजे, हे बोलण्याची जी ताकद आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी मी एका प्रश्नात म्हटलं होतं की मला जर संधी दिली ना, तुम्ही सांगितलं तर किमान 100 आमदार निवडून देण्याची जबाबदारी माझी. शाहिरीमध्ये आहे, बरोबर. मी 100 माणसं उभी करतो शाहीर आणि 100 तुम्ही तुमची मतदारसंघ आहे. म्हणजे त्या माध्यमाकडे तुम्हाला दिसत तर आम्ही तरी काय करणार? सर्व क्षेत्रामध्ये आम्ही प्रभावी काम करू शकतो. फक्त तुमचा तेवढा आमच्यावर विश्वास असला पाहिजे. आणि बाकी काही करत नसलं तरी तुम्ही आम्हाला काही करा, नाहीतर नाही करा. आम्ही प्रबोधनाचा एक वसा घेतलेला आहे. आम्ही प्रबोधनकार आहोत. ते प्रबोधन आम्ही करत, ते आमची जबाबदारी, ते आम्ही व्रत म्हणून स्वीकारलेली. माझ्यासारख्या शाहिरांना, माझ्यासारखे जे अन्य काही आहेत ते करत राहतील आयुष्यभर. मग आम्हाला नाव मिळो, फेम मिळो, नाहीतर ते कुठला तुम्ही म्हटलात त्या ग्लोबल प्लॅटफॉर्म, कोक स्टुडिओ प्लॅटफॉर्म मिळो अथवा न मिळो, आम्ही आमचं काम करत राहणार. चांगलं असेल कौतुकासाठी डफ वाजवणार, आणि तुम्ही चुकलात तर तुमची चूक आणि वाभाडे काढण्यासाठी डफ वाजणारच. ही आमची परंपरा आहे, लक्षात घ्या. आज आपण एका वेगळ्या विषयावरती शाहीर हेमंतराजे मावळे यांच्याशी गप्पा मारल्या. शाहिरी, पोवाडा, महाराष्ट्रातील लोककला यांना प्रोत्साहन देण्यासाठी, चालना देण्यासाठी आगामी गणेशोत्सवात आपल्या जवळच्या एखाद्या शाहिराला संधी देऊया आणि त्याला प्रोत्साहन देऊया. आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि जाता जाता मी शाहीर हेमंतराजेंना एक विनंती करतो की त्यांनी एक छोटंसं पोवाड्याचं किंवा गणाचं एक सादरीकरण. या निमित्ताने तुमच्या सगळ्या तरुण मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो की माझ्यासारख्या एका कलावंताला बोलवून तुम्ही हा सगळा विषय मांडलेला आहे. शाहीर म्हणून जी काही आमची अपेक्षा आहे ती एका शब्दात सांगायची झाली तर शारदेच्या भव्य दरबारी, शारदेच्या भव्य दरबारी बडे अधिकारी तुम्ही मान करी, दारातून शाहीर करी मुजरा, मुशाहिरा नको मला दुसरा, ये उद्या मला हे दरबारा हा डी 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 डी. सारस्वतांनो, तुमच्या दरबारामध्ये येण्याची वारंवार संधी मला द्या, एवढीच अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.